नाशिक सत्र न्यायालयाने मंत्री माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावली आहे. अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे. तर मंत्री माणिकराव कोकाटे सध्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ॲडमिट देखील झालेत. तर दुसरीकडे त्यांनी हायकोर्टामध्ये या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी धाव देखील घेतली आहे. नेमकं कायदा काय सांगतो, एखाद्या आमदाराला अशा पद्धतीने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी राजीनामा द्यायचा असतो आणि विधिमंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी त्यांना अर्थातच त्यांची आमदारकी ती रद्द करायची असते. काय सर प्रोसेस असते, कशा पद्धतीने अशा एका आमदाराला शिक्षा सुनावल्यानंतर काय कारवाई केली जाते? लिली थॉमस या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट निकाल दिलेला आहे. कारण की खूप वर्ष गोंधळ होता की काय करायचं, वेगवेगळे निर्णय न्यायालयातून येत होते. राजकीय लोकांचे दबाव न्यायालयावर, न्यायव्यवस्थेवर कधीकधी असतात आणि त्यामुळे 2013चा हा निर्णय एक लँडमार्क जजमेंट असं समजण्यात आलं, ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की जर एखादा आमदार किंवा खासदार एखाद्या कोणत्याही दुष्कृत्यासाठी, गुन्ह्यासाठी दोषी ठरला असेल आणि त्याला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली असेल, तर ज्या क्षणी त्या माणसाला शिक्षा सुनावली जाईल त्या क्षणापासून तो आमदार किंवा खासदार म्हणून राहण्यासाठी अपात्र आहे. याचा अर्थ तो मंत्री पण राहू शकत नाही. त्यामुळे माणिकराव कोकाटेंच्या संदर्भात ते आता अपात्र आहेत आणि गुन्ह्यासाठी त्यांना संबंधित पोलिसांनी अटक केली पाहिजे. हे कायद्याचं सूत्र सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. सर, त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायचा असतो. अर्थातच विधिमंडळाचे जे अध्यक्ष आहेत, आमदार म्हणजे अर्थात कशा पद्धतीने ही प्रोसेस असते? आता असं सांगितलं जातं की कोर्टाची ऑर्डरच आमच्यापर्यंत पोहोचली नाही, त्यामुळं पुढं कारवाई होत नाही आहे. आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये प्रशासनामध्ये एकूणच कॉर्डिनेशनचा पूर्ण अभाव आहे. म्हणजे MP, MLA, मेंबर ऑफ पार्लमेंट आणि मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली यांच्यावर ज्या ज्या केसेस असतील त्या वेगवान पद्धतीने चालवल्या पाहिजे. त्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार विशेष न्यायालय महाराष्ट्रामध्ये स्थापन झाले. मग आता हे जे विशेष न्यायालय आहे जिथे आमदार आणि खासदारांच्या केसेस चालतात, त्या संदर्भातलं कॉर्डिनेशन हे विधिमंडळाच्या सचिवांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या न्यायालयांबरोबर ठेवलं पाहिजे. विधी आणि न्याय विभागाने त्याबद्दलचं कॉर्डिनेशन ठेवलं पाहिजे आणि निकाल झाल्या त्याच्या संदर्भातली कार्यवाही त्यांनी केली पाहिजे. मग विधिमंडळ सचिवांचं हे काम आहे की त्यांनी निकाल लागल्या त्याबद्दलची माहिती विधिमंडळाचे अध्यक्ष यांना दिली पाहिजे आणि त्या संदर्भातला निर्णय जाहीर करून ते अपात्र आहेत असं लगेच त्यांनी मान्य केलं पाहिजे. तसं करताना ते दिसत नाही. पोलिसांनी अशा संदर्भात अटक केली पाहिजे. ती अटकेची कारवाई होताना दिसत नाही आणि ऐच्छिक पद्धतीने आजारी पडण्याचं जे प्रमाण आहे ते राजकीय लोकांमध्ये फार आहे. त्यांना वाटेल तेव्हा ते आजारी पडू शकतात, त्यांना वाटेल तेव्हा ते मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती होऊ शकतात. अशा वेळेस गुन्हेगारांची सेवा करणं हे डॉक्टरांचं काम नाही, रुग्णांची सेवा करणं हे काम आहे. त्यामुळे लीलावती हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स असतील, जो स्टाफ असेल, त्यांनासुद्धा मला हे सांगायचं आपल्या माध्यमातून की तुम्ही रुग्णसेवेचं काम करायचं, गुन्हेगारी सेवेचं काम तुमचं जबाबदारी नाही. तुम्ही जर आत्तापर्यंत सकाळपासून जर माणिकराव कोकाटे नावाचे आमचे राज्याचे मंत्री तुमच्याकडं भरती असतील तर तुम्ही त्यांचा आजार कोणता आहे, असा मोठा आजार की त्यांना भरती करून ठेवलेला आहे, हे महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलं पाहिजे. हे जर तुम्ही सांगत नसाल तर तुम्ही त्या गुन्हेगारी षडयंत्रामध्ये सहभागी आहात. लीलावती हॉस्पिटलचे संबंधित डॉक्टर हा गुन्हा करत आहेत, याचीसुद्धा पोलिसांनी दखल घ्यायला पाहिजे. सर, त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली की या शिक्षेला स्थगिती मिळावी. स्थगिती नाही मिळाली तर काय होऊ शकतं आणि मिळाली तर काय असेल त्याचं? खूपच विशेष कारण असेल तर तसा अन्वयार्थ निघू शकत असेल तरच शिक्षेला स्थगिती देण्यात येऊ शकते. नाहीतर सर्वोच्च न्यायालयाचा याबद्दलचा निर्णय अत्यंत स्पष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाच्या विरुद्ध जाऊन उच्च न्यायालय एखादा निकाल देईल अशी शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे मला असं वाटते की उच्च न्यायालयाची बिलकुल दखल घेणार नाही आणि हे जे स्थगिती मिळण्याचं प्रकरण आहे हे फेटाळून लावण्यात येईल अशी शक्यता जास्त वाटते. सर, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर त्यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्यानंतर शुक्रवारपर्यंत पुढची सुनावणी होईल असं कोर्टाने अर्थातच उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. तोपर्यंत त्यांना रिलीफ मिळतो. काय असेल पुढची प्रोसेस? म्हणजे ते आमदार राहतात का आमदारकी पद म्हणजे अर्थातच रद्द होतं? पण कायद्याच्या दृष्टीने मी सुद्धा हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे की सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की संपूर्ण कन्व्हिक्शनवर जर स्थगिती दिली उच्च न्यायालयाने तर त्या स्थगितीमुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी वाचू शकते, ती स्थगिती दिली तर.
पण केवळ सेंटेन्सवर स्थगिती दिली तर मात्र त्याचा कोणताही परिणाम किंवा फायदा त्यांना होणार नाही. आता कन्व्हिक्शनवर स्थगिती आणि सेंटेन्सवर स्थगिती या दोन शब्दांचा अन्वयार्थ काय असू शकतो हे मी सुद्धा अजून काढू शकलेलं नाही, मला ते अभ्यास करावा लागेल. परंतु थोडक्यात सांगायचं असेल तर जर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली या प्रकरणात जे शिक्षा झाली आहे त्याच्यावर, तर मग मात्र माणिकराव कोकाटेंना थोडंफार रिलीफ मिळेल आणि तेवढ्यापुरती ते जीवनदान त्यांना मिळालेलं आहे असं आपण समजू शकतो. फायनली केस चालेल आणि मग कोर्ट परत ठरवेल की हा जो सत्र न्यायालयाने निकाल नक्की केलेला आहे तो बरोबर आहे, तर माणिकराव कोकाटे हे अपात्र ठरतात आणि मंत्रिपदापासून सुद्धा त्यांना वंचित राहावं लागेल. आता इथे आहे ना मी की एक महत्त्वाची गोष्ट आहे की राजकीय पक्षाची नैतिकता महत्त्वाची आहे. ते ज्या राजकीय पक्षाचे आहेत त्यांच्या नेत्यांनी हे ठरवायला पाहिजे की अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माणसाला आपण मंत्री करू शकत नाही आणि आपण आमदार म्हणून सुद्धा त्यांना आता मान्यता देऊ शकत नाही. परंतु ती नैतिकता राहिलेली नाही आणि गुन्हेगारीकरण राजकारणाचं होऊ नये या उद्देशाने लिली थॉमसच्या प्रकरणात जो निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिलेला होता त्याचासुद्धा अवमान सगळे राजकीय पक्ष करत आहेत. म्हणजे अर्थात सर नाशिक पोलिसांनी अर्थातच त्यांना तातडीने अटक करायला हवी होती या सगळ्या याच्यामध्ये. नाशिक पोलिसांच्या आम्ही मध्यंतरी काही जाहिराती बघितल्या होत्या की नाशिकमध्ये हे चालणार नाही, ते चालणार नाही, दादागिरी केवळ कायद्याची राहील, अशा स्वरूपाची काहीतरी जाहिरात तिथल्या एसपींनी किंवा कमिशनरनी केली होती. आता माझं त्यांना असं म्हणणं आहे की तुमची कायद्याची सेवा करण्याची प्रवृत्ती जर अजूनही शाबूत असेल तर तुम्ही माणिकराव कोकाटे जिथे असतील तिथून त्यांना अटक केली पाहिजे. तेव्हा आम्ही मानू की कायद्याची दादागिरी नाशिकमध्ये चालते, नाहीतर मग सत्तेची मुजोरीच चालते असा त्याचा अर्थ होईल. अर्थात जर आपण बघितलं तर कायदातज्ञ असीम सरोदे सर यांनी स्पष्ट सांगितलेलं की अर्थातच त्यांची आमदारकी ही रद्द व्हायला हवी. एवढंच काय तर तातडीने पोलिसांनी त्यांना अटक देखील करायला हवी. जरी त्यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली असली तरी हायकोर्टाने या संपूर्ण म्हणजे अर्थात जी केस आहे त्याला स्थगिती अजून देखील दिलेली नाही. त्यामुळं साहजिकच त्यांची आमदारकी नक्कीच या ठिकाणी रद्द होणं अपेक्षित आहे असं देखील ते या ठिकाणी स्पष्ट करतात. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.